नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी जवळील पुलाचा भाग अचानक कोसळला। धक्कादायक म्हणजे काल मध्यरात्रीनंतर झालेल्या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे पुलाचा भाग कोसळल्याचा अजब दावा KTIL कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरने केलाय। नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील सिडको चौकातून लातूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विष्णुपुरी जवळील पुलाचा भाग आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास कोसळला। पुलाचा भाग कोसळताना त्याचवेळी एक दुचाकी समोर आली। या दुचाकीवर 2 प्राध्यापिका होत्या। सुदैवाने त्या बचावल्या। या पुलाचे काम केवळ 1 वर्षापूर्वीच पूर्ण झाले होते, पण अशा प्रकारे पुलाचा भाग कोसळल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। धक्कादायक म्हणजे काल मध्यरात्रीनंतर झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने हा भाग कोसळल्याची अजब प्रतिक्रिया पुलाचे बांधकाम करणाऱ्या KTIL कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरनं केलाय। भूकंपामुळे नांदेड शहरातील कोणत्याही इमारतीला कुठलेही नुकसान झाले नसताना वर्षभरापूर्वी बांधलेल्या पुलाचा भाग कसा कोसळला, कसा सवाल उपस्थित झालाय। निकृष्ट कामामुळे पुलावर खड्डे पडल्यास कंत्राटदाराला JCB खाली घालण्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण करताना केले होते। आता याच पुलाचा भाग कोसळलाय, त्यामुळे कंत्राटदारावर काय कारवाई होते हे पाहावे लागणार आहे। अगोदर काही इथला कोणताच वाकल्याला भाग दुरुस्त केला तर आता याच्यामध्ये 2 कारण असू शकते। रात्री एक 4.6 भूकंप झालेला आहे। याच्या अगोदर म्हणजे असं वॉल मध्ये काही वॉलनेस वगैरे काहीच नव्हतं। तर कामाची दर्जा तर योग्य आहे। कामाच्या दर्जाबद्दल 2 वर्षांना ट्रॅफिक चालू आहे। असं तर नाही आहे की आज काम केलं आणि लगेच हे झालंय। 2 वर्षांना ट्रॅफिक त्याच्यावर चालू आहे। भूकंप एवढा छोटा 4 रिश्टर नाही, ती शक्यता सांगतो मी म्हणजे शक्यता सांगतो। एक साधी बीच सुद्धा जिल्ह्यात कुठं हादरली नाही आणि तुम्ही भूकंपामुळे पडलं म्हणजे एक शक्यता सांगायला होता। म्हणजे हे भूकंपानं पडला असू शकते असं तुम्हाला वाटतं? कारण दुसरं कारण काहीच नाही ना। आपण हे बघा 2 वर्षांना कोणती ट्रॅफिक चालू आहे, कुठं काही बल्जिंग नाही, त्याच्यात काही नाही। याचं जे म्हणजे हे भूकंपानं पडला असू शकते असं तुम्हाला वाटतं? कारण दुसरं कारण काहीच नाही ना। आपण हे बघा 2 वर्षांना कोणती ट्रॅफिक चालू आहे, कुठं काही बल्जिंग नाही, त्याच्यात काही नाही। याचं जे मटेरियल निघलं